चॅरिटेबल ट्रस्टतर्फे आयोजित चैत्र नवरात्र उत्सवात काल गुरुवार दिनांक 18 एप्रिल रोजी सायंकाळी 7 वाजता छत्रपती शिवाजी महाराज मैदान जांभळी नाका येथून देवीची विसर्जन मिरवणूक काढण्यात आली। जांभळी नाका बाजारपेठ तलावपाळी मार्गावर काल संध्याकाळी देवीची पूजा आरती करून विसर्जन मिरवणूक काढण्यात आली। यावेळी खासदार राजन विचारे यांच्या मार्गदर्शनाखाली ही मिरवणूक काढण्यात आली। यावेळी शिवसेना ठाणे जिल्हाप्रमुख केदार दिघे, माजी नगरसेवक मंदार विचारे, माजी नगरसेविका नंदिनी विचारे तसंच सर्वपक्षीय नागरिक, भाविक, भक्तगण मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते। देवीच्या या मिरवणुकीत ढोलताशा, लेझिम, दांडपट्टा, घोडेस्वारी, तारपा, गोंधळी, वारकरी, डीजे यांच्यासह संपूर्ण महाराष्ट्रातील विविध कलाप्रकार सहभागी झाले होते। यावेळी भक्तिमय वातावरणात देवीची मिरवणूक काढण्यात आली आणि यानंतर विसर्जन सोहळा संपन्न झाला। आनंद चॅरिटेबल ट्रस्टतर्फे आयोजित चैत्र नवरात्र उत्सवात काल गुरुवार दिनांक 18 एप्रिल रोजी सायंकाळी 7 वाजता छत्रपती शिवाजी महाराज मैदान जांभळी नाका येथून देवीची विसर्जन मिरवणूक काढण्यात आली। जांभळी नाका बाजारपेठ तलावपाळी मार्गावर काल संध्याकाळी देवीची पूजा आरती करून विसर्जन मिरवणूक काढण्यात आली। यावेळी खासदार राजन विचारे यांच्या मार्गदर्शनाखाली ही मिरवणूक काढण्यात आली। यावेळी शिवसेना ठाणे जिल्हाप्रमुख केदार दिघे, माजी नगरसेवक मंदार विचारे, माजी नगरसेविका नंदिनी विचारे तसंच सर्वपक्षीय नागरिक, भाविक, भक्तगण मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते। देवीच्या या मिरवणुकीत ढोलताशा, लेझिम, दांडपट्टा, घोडेस्वारी, तारपा, गोंधळी, वारकरी, डीजे यांच्यासह संपूर्ण महाराष्ट्रातील विविध कलाप्रकार सहभागी झाले होते। यावेळी भक्तिमय वातावरणात देवीची मिरवणूक काढण्यात आली आणि यानंतर विसर्जन सोहळा संपन्न झाला। गुढीपाडव्यापासून सुरू झालेल्या चैत्र नवरात्र उत्सवाची सांगता रामनवमीच्या दिवशी झाल्यानंतर गुरुवारी देवीचं उत्साहात विसर्जन करण्यात आलं। कोपरेतील श्री धर्मवीर आनंद दिघे प्रतिष्ठानच्या वतीनं आयोजित केलेल्या या नवरात्र उत्सवातील देवीचं विसर्जन श्री अंबे मातेचा जयघोष करत ढोलताशांच्या गजरात भव्य शोभायात्रा कडून काढण्यात आलं। राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सहकुटुंब या मिरवणुकीत सहभागी झाले होते। यावेळी मोठा जनसमुदायाने विशेषतः महिला वर्गाची उपस्थिती होती। ठाणे पूर्वेकडील कोपरी येथील संत तुकाराम महाराज मैदानात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पुढाकाराने धर्मवीर श्री आनंद दिघे प्रतिष्ठानच्या वतीनं श्री अंबेमा चैत्र नवरात्र उत्सवाचं आयोजन गेले 10 दिवस करण्यात आलं होतं। गुरुवारी सायंकाळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते वेदमंत्रांच्या जयघोषात पूजा अर्चा झाल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी नवकुंडात्मक सहस्रचंडी यागासभोवती 108 प्रदक्षिणा घातल्या। यावेळी मुख्यमंत्र्यांच्या सौभाग्यवती लता शिंदे, सुपुत्र खासदार डॉ. श्रीकांत शिंदे, वृषाली शिंदे, रुद्रांश यांच्यासह अनेक मान्यवर तसंच भाविक मंडळीही उपस्थित होते। देवीच्या महाआरतीनंतर विसर्जनाच्या मिरवणूक सोहळ्याला प्रारंभ झाला। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सहकुटुंब देवीचा रथ ओढत होते। यावेळी भाजपच्या ज्येष्ठ नेत्या वीणा भाटिया या देखील आवर्जून उपस्थित होत्या। ढोलताशांच्या गजरात विविध कलाकृती साकारणाऱ्या पथकांसोबत श्री अंबे मातेचा गजर करत कोपरीतील भाजी मार्केट, बारा बंगला येथून नौपाडा, राममारुती रोड मार्गे मिरवणूक मार्गस्थ झाली। तेथून मध्यरात्रीनंतर तलावपाळी येथील मासुंदा तलावात देवीची आरती करून विधिवत विसर्जन करण्यात आलं। तलावात 3 प्रदक्षिणा घालून विसर्जन सोहळा पार पडला। यावेळी भाविकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती। सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की सध्या डासांमार्फत पसरणाऱ्या डेंग्यू या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी प्रत्येकाने पुढील प्रमाणे कार्यवाही करावी। डेंग्यू आजार एडिस इजिप्ती हा डास चावल्याने होतो। या डासांची पैदास साचलेल्या किंवा साचवलेल्या स्वच्छ पाण्यामध्ये होते। 8 दिवसांपेक्षा जास्त दिवस पाणी उघडे व साचून राहिल्यास त्यात डास अंडी घालतात। अंड्यांच्या अळ्या तयार होऊन पुढे डास तयार होतात। यासाठी आपल्या घरातील पाणी साठे उदाहरणार्थ बॅरल्स, पिंपे, टाक्या,
हौद, रांजणे इत्यादी दर आठवड्याला रिकामे करून घासून पुसून कोरडे करून पुन्हा भरावे. 1 दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा. पाणी साठ्यांना घट्ट झाकणे बसवावीत किंवा जुनी साडी, चादर, धोतर यांनी बांधून झाकून ठेवावीत, म्हणजे डास त्यात जाऊन अंडी घालणार नाहीत. घराच्या गच्चीवर, आजूबाजूला, अंगणात कोठेही पाणी साचू देऊ नये. भंगार सामान उघड्यावर टाकू नये. उदाहरणार्थ टायर्स, प्लास्टिक सामान, कुंड्या, टाकाऊ वस्तू इत्यादी. अशा सामानात पावसाचे पाणी साठून त्यात डेंग्यूच्या डासांची पैदास होते. घरातील कूलर्स, फ्रीजच्या पाठीमागील ट्रे हे देखील वेळोवेळी कोरडे करावेत. लक्षात ठेवा, नुसत्या फवारणीने डास घनता कमी होत नाही, तर त्यासाठी डास पैदास ठिकाणे नष्ट करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. कोणताही ताप अंगावर न काढता जवळच्या शासकीय रुग्णालयात मोफत औषधोपचार घ्या. अशा प्रकारे नागरिकांनी सहकार्य केल्यास डेंग्यूचा प्रसार रोखणे सहज शक्य आहे. उष्म्यानं रौद्ररूप धारण केल्यानं गेल्या 2 ते 3 दिवसांपासून ठाणे शहराचं तापमान प्रचंड प्रमाणात वाढलं आहे. त्यामुळे उष्माघाताचा धोका वाढण्याची शक्यता असली तरी उष्माघात रुग्णांसाठी सिव्हिल रुग्णालयात 20 खाटांचा विशेष वातानुकूलित कक्ष तैनात ठेवण्यात आला आहे. या कक्षात सर्व यंत्रणा सुसज्ज असून उष्माघातापासून संरक्षण करण्यासाठी घराबाहेर पडताना टोपी, छत्री, पाणी, गॉगल, सुती कपड्यांचा जास्तीत जास्त वापर करण्याचं आवाहन आरोग्य प्रशासनानं केलं आहे. 9 महिन्यांपूर्वी सिव्हिल रुग्णालय पाडून या जागेत सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल बांधलं जाते. रुग्णांची गैरसोय होऊ नये म्हणून वागळे स्टेट म्हणून रुग्णालयात शेजारी आरोग्य विभागाच्या जागेत तात्पुरत्या स्वरूपाचं सिव्हिल रुग्णालय उभारण्यात आले. रुग्णांना चांगले उपचार देण्याचा प्रयत्न आरोग्य विभागाचा असून दर दिवशी सुमारे 500 ते 600 रुग्ण उपचारासाठी येत असतात. ठाणे जिल्ह्याचं तापमान 40 अंशावर पोहोचलं असून वाढत्या तापमानाचा त्रास नागरिकांना होण्याची शक्यता आहे. कोणाला उष्माघाताचा त्रास झालाच तर उपचारासाठी सिव्हिल रुग्णालय सज्ज आहे. या रुग्णालयात 20 खाटांचा वातानुकूलित विशेष कक्ष निर्माण केला असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर कैलास पवार यांनी दिली आहे. हवामान विभागाकडून उष्णतेची लाट आणखीन काही दिवस राहणार असल्याचं सांगितले. उकाडा वाढल्यामुळं थकवा येणं, ताप येणं, त्वचा कोरडी पडणं, भूक न लागणं, चक्कर येणं, निरुत्साही होणं, डोकं दुखणं, रक्तदाब वाढणं, मानसिक बेचैन आणि अस्वस्थता, बेशुद्ध अवस्था आदी लक्षणं आढळतात. महत्त्वाचं काम असल्यास तरच दुपारच्या उन्हात बाहेर पडावं. उन्हाळ्यात जास्तीत जास्त पाणी प्यावं. हलकी पातळ सुती कापडं वापरावीत. बाहेर जाताना गॉगल, छत्री, बूट आणि चपलांचा वापर करावा. प्रवास करताना पाण्याची बाटली सोबत ठेवावी. उन्हात काम करत असलेल्या व्यक्तींनी डोक्यावर टोपी किंवा छत्रीचा वापर करावा. तसंच ओल्या कपड्यांनी डोकं, मान आणि चेहरा झाकावा. शरीरातील पाण्याचं प्रमाण कमी होत असल्यास ORS, घरी बनवण्यात आलेले लस्सी, लिंबू पाणी, ताक आदींचा नियमित वापर करावा. उष्माघात रुग्णांची संख्या वाढल्यास त्या प्रमाणात खाटा वाढवण्यात येतील असंही जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर कैलास पवार यांनी सांगितलं. सर, काय सांगाल, उष्माघात वाढतोय तर सिव्हिल रुग्णालयाने उपाययोजना काय काय केलेल्या आहेत आपल्याकडे? आपण 3 दिवसापासून जो ट्रेंड बघतो आणि IMDने ऑलरेडी आपल्याला हे दिलं होतं की उष्मा वाढणार आहे ठाणे जिल्ह्यामध्ये आणि लगतच्या परिसरामध्ये. आपण बघतो की 43 आपण क्रॉस करतो आहे आणि ह्या आपल्याला ठाणे जिल्ह्याला किंवा मुंबई सबअर्बन किंवा बाकी जिल्ह्याला याची खरोखर सवय नाही. बाकी जे पठारी जिल्हे आहेत तिकडे प्रत्येक वर्षी तापमान जास्त असतो. तर आपण इकडे मेनली आपण त्या दृष्टीने आरोग्याच्या दृष्टीने आपण सगळ्यांना सर्क्युलर करून काय काय काळजी घ्यावी त्याच्याबद्दलचं हॉस्पिटल मध्ये बेडची व्यवस्था आपण केलेली आहे. AC वाढ वगैरे करणं, त्यांना तिथे जे काही लागतील ते मेडिसिन्स वगैरे सगळं मुबलक प्रमाणात उपलब्ध करून दिलेली आहे. आणि सगळ्यांना प्रायमरी ट्रीटमेंट असेल किंवा बाकी सेकंडरीसाठी काही लागेल तर सिव्हिलला आपण जवळपास 20 बेड त्यासाठी तयार केलेला आहे, जो AC वाढ असेल. आणि आपण त्यासाठी ती सगळी काळजी घेतो आहे. परंतु मला लोकांना एकच विनंती करायची आहे की जी आपल्याला उष्माची सवय नाही तर शक्यतो अर्जंट काम नसेल तर 12-4 घरात बाहेर पडू नये. जर बाहेर पडत असाल तर स्कार्फ, टोपी वापरणे, गॉगल वापरणे, छत्रीचा जास्तीत जास्त यूज करायला पाहिजे आणि मुबलक प्रमाणात पाणी पित राहायला पाहिजे कंटिन्युअसली. पाण्याचं मेनली याच्यात डिहायड्रेशन कुठल्या पद्धतीने होऊ नये, त्याचं कॉम्प्लिकेशन खूप जास्त होतात. त्या कंटिन्युअसली पाणी पिणं हेही एक आहे. आणि जर गरज नसेल तर घरातनं बाहेर न पडणे हा सगळ्यात चांगला उपाय आहे.
जास्तीत जास्त थंड ठिकाणी बसून राहायला पाहिजे घरामध्ये आणि काळजी घ्यायला पाहिजे. एवढी जर काळजी घेतली नक्कीच आपण याला बीट करू शकतो.